Hello students, I am Mr. Tadge sir from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे तालुका निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक. Students, today we are going to learn articles. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्टिकल म्हणजे उपपदे याविषयी माहिती घेणार आहोत. इंग्लिशमध्ये उपपदे यांना फार महत्त्व आहे. आर्टिकल्स मीन्स उपपदे. There are three articles in English: a and the. हे तीन आर्टिकल महत्त्वाचे आहेत. आता त्यापैकी आपण सुरुवातीला दोन आर्टिकल्सचा उपयोग बघणार आहोत. a and these are the indefinite articles and the is definite article. a and हे अनिश्चित असे उपपद आहेत, तर the हे definite means निश्चित उपपद आहेत. Today we going to teach a and articles. a and means only one. a and means only one thing. For example, a man, an animal. म्हणजे एखादी वस्तू, एक वस्तू दाखवायची असेल तर a किंवा and चा उपयोग करतात. वस्तू, व्यक्ती, पदार्थ जर एक असेल तर त्याचा उल्लेख करायचा असेल तर ए किंवा अँडचा उपयोग करतात. त्याचे काही नियम्स आहेत, रूल्स. यूज ऑफ ए अँड आर्टिकल. ए आणि अँडचा उपयोग कशा प्रकारे केला जातो त्याचे काही उपयोग नियम आहेत. ए ऑर अँड आर्टिकल्स यूज बिफोर सिंग्युलर कॉमन नाउन. ए आणि अँड आर्टिकलचा उपयोग जे सामान्य नामापूर्वी केला जातो. फॉर एक्झाम्पल, अ बॉय, an ant, a cat, an elephant. दुसरा नियम आहेत, the pronunciations of common noun begins with the consonants before it use only a article. ज्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, कॉन्सनंट मीन्स व्यंजन, तर त्याच्यापूर्वी, त्याच्या नामापूर्वी ए हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ डॉग, अ कॅट, अ फॅन, अ गर्ल. तिसरा नियम आहे, अन आर्टिकल इज यूज्ड बिफोर कॉमन नाउन बिगिन विथ व्हॉवेल साऊंड प्रोनाऊन्सिएशन्स लाईक ए ई आय ओ यू. म्हणजे ज्या सामान्य नामाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी झालेली असेल, व्हॉवेल साऊंड मीन्स स्वर, या स्वरांनी झालेले असेल तर त्या नामापूर्वी अँड हे उपपद वापरतात. अन ॲन्ट, अन ॲनिमल, अन एग याप्रमाणे. चौथा नियम, फोर्थ रूल्स, द कॉमन नाउन बिगिन्स विथ व्हॉवेल. ज्या नामाची सुरुवात, सामान्य नामाची सुरुवात स्वरांनी झालेली असेल, बट प्रोनाऊन्सिएशन्स लाईक कॉन्सनंट, लेकिन त्याचा जो अर्थ आहे, त्याचा जो उच्चार आहे हा व्यंजनासारखा होत असेल तर त्या नामापूर्वी अ हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युरोपियन. या शब्दामध्ये दीज वर्ड्स बिगिन विथ यू अँड ई बट द प्रोनाऊन्सिएशन इज यू. या जे युनिव्हर्सिटी, युनियन, युरोपियन यांची सुरुवात जरी, या स्पेलिंगची सुरुवात जरी यू ईनं झालेली आहे, परंतु त्यांचा उच्चार यू मीन्स वाय या अर्थाने होतो, म्हणून त्याच्यापूर्वी अँड अ हे उपपद वापरलं जाते. समटाइम्स अन आर्टिकल यूज बिफोर द कॉमन नाउन बिगिन्स विथ एच. फॉर एक्झाम्पल, अँड अवर, अँड ऑनर, अँड हिअर. म्हणजे एखाद्या सामान्य नामाची सुरुवात जर एच या शब्दाने झाली असेल तर त्यापूर्वी अँड हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, अँड अवर, अँड ऑनर, अँड हिअर. त्याचा उच्चार अ या अर्थाने होतो, हवर नाही, तर त्याचा उच्चार एच म्हणजे अ या अर्थाने घेतला जातो. सहावा नियम आहे, बिफोर द कॉमन नाउन यूज द ॲडजेक्टिव्ह अकॉर्डिंग टू द ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन्सिएशन यूज द अँड आर्टिकल ए ऑर अँड. फॉर एक्झाम्पल, अ मॅन, अँड ओल्ड मॅन, अ सिम्पल मॅन याप्रमाणे. या ठिकाणी एक एक्झरसाइज आहेत, पुट ए ऑर अँड करेक्टली इन द फॉलोइंग. या ठिकाणी मी एक्झरसाइज दिला आहे, तर तुम्ही ए आणि अँडचा उपयोग करायचा आहे.
त्यानंतर पुढील आर्टिकल आहे द. द हे डेफिनेट आर्टिकल आहे. त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो? द इज डेफिनेट आर्टिकल बिकॉज इट शोज द डेफिनेट थिंग पर्सन. द या डेफिनेट आर्टिकल आहे कारण ती वस्तू निश्चित आहे हे दर्शविण्यासाठी द या आर्टिकलचा उपयोग केला जातो. त्याचे काही नियम आहेत. द आर्टिकल वन्स mention the noun in the sentence, then mention again the noun at that time, use the article. एका वाक्यात जर दोनदा नामाचा उल्लेख झाला असेल तर त्या दुसऱ्या वेळेस द आर्टिकल वापरतात. आय सॉ अ गर्ल, द गर्ल वॉज क्राईंग. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ गर्ल, मी एक मुलगी पाहिली. द गर्ल वॉज क्राईंग, तीच मुलगी होती की जी मी पाहिली होती, ती रडत होती, म्हणून द आर्टिकल आहे. बी. लता गेव मी अ पेन, आय लाईक द पेन. लताने मला पेन दिला, मला तो पसंत झाला. कोणता पेन? की लताना जो दिलेला आहे तोच पेन, म्हणजे द पेन. बिफोर ओनली अ थिंग इन द वर्ल्ड यूज द आर्टिकल. फॉर एक्झाम्पल, स्काय, द मून, द सन, द अर्थ. जगामध्ये एकूच वस्तू आहेत हे दर्शवण्यासाठी दचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, द स्काय, द मून, the sun, the earth. When singular noun mention all animal or thing before it, use the article. When singular noun mention, जर एकवचनी नामाचा उल्लेख झाला असेल ऑल त्या प्राणी मात्रा संबंधात किंवा त्या सर्व वस्तू जाती समाजी संबंधात, त्यावेळेस त्याच्या पूर्वी द आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज फेथफुल ॲनिमल. द डॉग ही त्या कुत्र्याचे संपूर्ण जे जमात आहे त्यासाठी हा शब्द वापरला गेलेला आहे. द डॉग इज फेथफुल ॲनिमल. द आर्टिकल इज यूज्ड बिफोर द नेम. बिग रिव्हर्स, सी, ओशियन, माउंटेन्स, व्हॅली, डेझर्ट, कंटिनेंट एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, म्हणजे द हे आर्टिकल आहेत, हे नद्यांच्या नावापुढे, समुद्राच्या नावापुढे, महासागरांच्या नावापुढे, पर्वत जे आहेत माउंटेन्स पर्वतांच्या नावापुढे, व्हॅली जे मोठमोठे दरे आहेत त्यांच्या नावापुढे, वाळवंट खंड यांच्या नावापुढे द ह्या आर्टिकलचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, द गंगा, द जमुना, द अरेबियन सी, द हिमालयाज, द सहारा द पनामा. देन the article is used before superlative degrees. आर्टिकलचा उपयोग हा सुपरलेटिव्ह डिग्री जे आहेत तरतम भाव त्याच्या पूर्वी वापरतात. फॉर द बेस्ट बुक, द टॉलेस्ट बॉय, द मोस्ट ब्युटिफुल वुमन, अशा प्रकारे दचा उपयोग करतात. द आर्टिकल इज यूज्ड बिफोर नेम्स ऑफ एपिक. महाकाव्य जे आहेत त्याच्या पुढेही ही दचा उपयोग केला जातो. द भगवद्गीता, द रामायणा, द वेदास, द बायबल, द कुराणा, द ग्रंथ साहिबा. रूल नंबर 7. द इज यूज्ड बिफोर द ॲडजेक्टिव्ह. विशेषणापूर्वीही दचा वापर करतात. वी शुड द हेल्प पुअर. आपण गरिबांना मदत केली पाहिजे. द पुअर. रूल नंबर 8. The is used before last, first, other, following, etc. The last, the first, prime ministers, the third place, अशा वेळेस सुद्धा दचा उपयोग करतात. रूल नंबर 9. The article is used singular and plural common noun. सिंग्युलर एकवचनी आणि सामान्य नामापूर्वी त्याचा उपयोग केला जातो. द टेबल, द टेबल्स. त्यानंतर आपण द ए अँड दचा उपयोग पाहिला आहे. दची एक्झरसाइज या ठिकाणी दिलेली आहे. पुट द करेक्ट आर्टिकल्स. खाली काही द हे आर्टिकल तुम्हाला वापरायचे आहेत ते तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये वहीमध्ये लिहायचे आहेत. थँक्यू.